पोरगा गड घ्यायला लागला. गडाची संख्या 10 झाली. मावळ्याची तुकडी 50 वर गेली. मावळ्याची तुकडी आता 200 वर गेली. नेताजी पालकर सर लष्करपती विराजमान झाले. महाराष्ट्रात आवाज घुमला, अरे आलं मराठ्यांचं वादळ आलं, अरे आला रे शिवा आला, आला रे आला मराठी आला. एक 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 कोपऱ्यातून आवाज यायचा, तानाजी, येसाजी, मुरारबाजी. पलीकडून आवाज उडवायची उडवायची राजा उडवायची, सुलतानी सत्ता आता साफ. पलीकडून आवाज आला, राज शेळी म्हणून जगणं मान्य नाही, जीवाचं वाघाचं जीवन जगूया. एक एक आवाज घुमला. 500 पोराची 1000वर तुकडी गेली. 2000 गोडदळ, 12000 पाय. हे लवाजमा तयार झाला. आनंदी आनंद झाला. गड्यांनो राजा किर झाला शिवबा सिंहासनी बैसला. महाराष्ट्राच्या मातीला आनंद झाला. वेळ कमी आहे. हो सगळे मावळे राजांना राज म्हणायला लागले. हो शिवाजी राजे भोसले शोभायला लागले. सगळ्या समाजाचे दिवस आले. हो पारतंत्र्याखाली गेलेला महाराष्ट्र अंधारातून बाहेर निघाला. आदिलशहानं दरबार भरवला. कोण आहे शिवाजी? बडी बेगम होती एक, किंचाळी शिवाजी बुवा. ती तुमचं नाव शिवाजी बरं. किंचाळी कोण है शिवाजी? अरे कौन है मराठा? अरे कौन है हिंदू? हमारे दरबार में कोई तो सरदार होगा, उसे पकड़ कर ला सके. तेवढ्यामध्ये कुणाच्या तरी पायाचा आवाज यायला लागला. कर 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 कर. अफजल खान त्याचं नाव. 1 मिनिटात पार वाकवायचा, 1 मिनिटात सरळ करायचं. 10 हत्तीचं बळ ओंकार महाराज त्याच्यात. पानाची इडी उचलले. मैं लावूंगा शिवाजी को, असा पणच केला महाराज. निघाला बुवा. खान डुलत डौलत आला. ऐकलंय ना? निघाला. वेळ कमी. खान निघाला आणि खानाच्या समशरीचं बोट झालं तुळजापूर. तुळजापूरच्या मंदिरात खान आला. भास्कर कुलकर्णीला विचारलं, भास्कर हे कोणसा भगवान आहे? 10,000 घोडदळ, 12,000 पायदळ, 200 उंट, 200 हत्ती, असा लवाजवा घेऊन आलता पोरांनो. वेडा पडला होता. कोणसा भगवान आहे? बोले ही तुळजा भगवान. ही हिंदूची कुलस्वामिनी आहे. ही जगतजननी तुळजा भवानी. ही सगळ्या आमच्या मातामध्ये वसते. हीच तर झाशीची राणी आहे. हीच तर जिजाऊ आहे. हीच तर अहिल्याबाई आहे. हीच तर मग ही आमची रणरागिनी आहे. अनादी अंबिका भगवती बोधपर्डी घेऊन याती. हिचा तर गोंधळ आहे, हिचा तर जागर आहे. एवढं ऐकलं आणि एवढं ऐकल्यावर त्या खानाची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्यानं छन्नी आणि हातोडा घेतला भाऊ आणि भवानी मातेच्या अंगावरती धावून गेला. पोरांनो त्याचं नाव कधी घेत जाऊ नका. भवानी मातेच्या अंगाला तुकडे घातले त्यानं. भवानी मातेला म्हणायचं, बताव तेरी आजमत, बताव तेरी ताकद. भवानी माता फोडली महाराज त्यानं. तुळजापूरचं मंदिर फोडलं. गाय कापली मंदिरामध्ये. चंद्रभागेत पुंडलिकाला फेकून दिलं. शिखर शिंगणापूरचं महादेवाचं मंदिर फोडलं. सगळा इतिहास जर सांगायला लागलो तर डोळ्यातून आसरूच्या धारा लागतील तुमच्या. एवढा शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. 200 कीर्तन आहेत माझी. हो इथून मला पुण्याला जायचं. रोज 2 कीर्तनं करतो. 5 मे पर्यंतची माझी रात्र रिकामी नाही. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला, पण रोजची कीर्तनं करताना पोरांनो सगळ्या तरुणांना सांगतो, हो इतका आपल्यासाठी राजा जगलेला आहे बघा. इतका आपल्यासाठी त्याग केलेला आहे पोरांनो. हो त्यांची आठवण काढत जा. तो माळ्याचा आहे, धनगराचा आहे, कुंभाराचा आहे, वंजाऱ्याचा, सगळ्याचा आहे रे तो. तो जर नसता तर आज आपण कीर्तन करू शकलो नसतो रे पोरांनो. तो जर नसता तर आज आपण पुढंच नसतो रे पोरांनो. पोरांनो माझी विनंती असेल तुम्हाला, घरी घेऊन जा रे एवढा इतिहास. ऐका रे. आणि मग राजांच्या कानावर बातमी आली, महासाहेब त्या नराधमन आमचं भवानी मातेचं मंदिर फोडलं. महासाहेब त्यानं पुंडलिकाला चंद्रभागेत फेकून दिलं. महासाहेब त्यानं महादेवाचं मंदिर फोडलं. रात्रभर राजे झोपत नव्हते पोरांनो. दिवसभर राजे झोपत नव्हते. खान खान खान. आणि एक दिवस राजांच्या स्वप्नामध्ये भवानी माता प्रगट झाली. उठ शोभा उठ, मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. प्रतापगडाच्या पायथ्याला मांडीवर तो अफजल खान राजाने घेतला. अशी टरा 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 वाघ नख त्याच्या पोटात घातली आणि टरा टराच फाडून टाकला. शाहिराची लेखणी कडाडली. घना घनाने मूर्ती भंगला, घना घनाने मूर्ती भंगला. तुळजा पंढरपुरी वाघन ज्ञाने खान फाडिला.
फाडिला घना घनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी वाघ नख्यानी खान फाडिला वाघ नख्यानी खान फाडिला प्रताप दुर्गावरी राजांनी खान फाडला शाहिस्ते खानाची बोटं कापली आता तर महाराष्ट्रात उदोउदोच झाला आपले 11 वाजले आणि तेवढ्यामध्ये एक संकट आलं पोरांनो आपल्याला धन्य माता पिता बघायची कोणती माता धन्य आहे घेतोच तुमचे 10 मिनटं आता जाऊ द्या पण ऐकत जरा माझं एवढं आता वेढा पडला राजावरती 42,000चा आणि गड होता पन्हाळा ऐका रे माझ्या पोरांनो माझ्या दादांनो घरी घेऊन जा कोणत्या आईला धन्यता आहे शिवाजी बाबा वेडा पडला वेडा 42,000चा आतापर्यंत एवढं मोठं संकट राजावरती आलं नव्हतं अफजल खान फाडला होता आदिलशाही दनादली होते मुघलशाही घाबरली होती कुतुबशाही पळत होती आणि तेवढ्याच संकट आलं पडोळ साहेब 42,000च आणि गडावरती 1200 मावळे होते पोरांनो गड सोडणं काळाची गरज होती वेळा रात्रंदिवस होता महिला उंगा शिवाजी को असा पण करून आला होता वेळा 42,000चा होता गड सोडायचा होता पण आता कसा सोडायचा तर एका बाजूनं धो धो पाऊस पडल्यामुळे एक बुरुज ढासळला होता आणि गुप्तचरानं बातमी आणली होती राज एका बाजूनं बुरुज ढासळलाय त्या बाजूनं पहारा कमी आपल्याला पळता येईल इतका धो पाऊस होता पोरांनो आणि तेवढ्यामध्ये राजांच्या बुद्धीनं विनायक भाऊ प्लॅन केला की गडावून 2 पालख्या काढायच्या एका पालखीमध्ये राजे बसतील एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा हो 400 मावळे गडाचं रक्षण करतील 400 राजांना घेऊन जातील आणि 400 प्रति शिवाजीला घेऊन जातील सगळा प्लॅन झाला हे आपल्या गावातला एक पोरगा तिकडं त्या पंजाबमध्ये गेला होता हा पोरगा मगाशी आल्यावर मला कोणीतरी सांगितलं जेवताना हे असे तरणीबाण पोरं तुम्ही ऐकता एवढं उदाहरण घरी घेऊन जा बरं माझं हे तुम्हाला कोणी सांगणार नाही ज्यावेळेला वेढा पडला तो आता सगळं तयार आहे 400 मावळे राजांना घेऊन जायला तयार आहेत 400 गडाचं रक्षण करायला तयार आहेत आणि 400 प्रति शिवाजीला घेऊन जायला तयार आहेत आता फक्त एक पोरगा पाहिजे पोरांनो राजांसारखी दाढी राजांसारखं नाक राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबेहूब दिसणारा एकच पोरगावर गडावर असा त्या पोराचं नाव शिवा काशीद आहे नावी समाजाचा पोरगा आहे कोकणात गेले ना कधी नेमापूर नावाचं गाव आहे प्रतापगडाच्या पायथ्याला बघून या त्याचं छोटंसं गाव मी कीर्तन करतो दरवर्षी त्या गावाला ते नेमापूरचा तो पोरगा शिवाजी बुवा राजांच्या लक्षात आला बरं का पण राजांना वाटलं 2च वर्ष झालते त्याच्या लग्नाला आणि 2च वर्ष झालेलं लग्न त्याच्या 6 महिने पोरगा गडावर 1.5 वर्षाची त्याची ती संगत काय करावं बुवा याला जर पालखीमध्ये बसवलं आणि या पोराचं काही बरं वाईट झालं याच्या आईला काय सांगू याच्या बायकोला काय सांगू राजे म्हटले नाही त्याला 2-3 तासानं बातमी त्या पोराच्या कानावर गेली राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे आणि पोरगा राजांच्या महलात आला आणि राजाला असा मुजरा केला राजा म्हटले कशासाठी रे मुजरा पोरगा म्हटलं राज मला तुमच्याकडे काहीतरी मागायचे काय पाहिजे काय नाही म्हटले राजा तुमच्या डोक्यावर जो मुकुट आहे ना तेवढा मुकुट माझ्या डोक्यावर घाला राज तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या अंगावर घाला राज तुमची भवानी तलवार मला लावायला द्या राज तुमचा शेला मला बांधायला द्या राज तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला लावायला द्या मी बसतो राज या पालखीमध्ये मी जातो राजसिद्धीच्या शामी येणार राजा म्हटलं अरे शिवा मुकुट मिळेल कपडे मिळतील शेला मिळेल तलवार मिळेल पण शिवा हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं ए शिवा अरे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं पोरगा म्हटलं मग राज त्याच्यासाठी तर मागतो राज असा जर मेलो ना राज तर शिवा नावी म्हणून मरल पण तुमचे कपडे मुकुट घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मला राजा द्या मुकुट मला राजा द्या तलवार मला काय मित्र आहे रे अशी मैत्री टिकवा रे पोरांनो याला म्हणतात मैत्री एक नावी समाजाचा पोरगा म्हणतोय मी मरतो राजा तुमच्यासाठी एक मराठा समाजाचा पोरगा म्हणतोय राजा मी मरतो तुमच्यासाठी अरे एक मातंग समाजाचा पोरगा म्हणतोय राजा मी मरतो तुमच्यासाठी ही मैत्री टिकवा रे पोरांनो हे कीर्तन घरी घेऊन जा 1 वर्षभर ध्यानात ठेवा एका बाजूला एक पालखी एका बाजूला त्याची पालखी निघाली
पालखीत बसलेले राजे रडत होते, माझा शिवा वाचला पाहिजे. आणि शिवा हसत होता, मी मेलो तरी चालेल, माझा राजा विशाळगडावरती पोहोचला पाहिजे. काय प्रेम रे पोरांनो, घरी घेऊन जा रे. दोन बाजूला दोन पालख्या निघाल्या पोरांनो. वेडा 100 पावलावर, वेडा 50 पावलावर. वेडातच पाऊल घुसलं. हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा. राजा पळाला, राजा पळाला, राजा पळा. हा कोण आहे? राजांच्या वेशातला दुसरा तिसरा कुणीतरी आहे. 3 तलवारी बाहेर पडल्या. सिद्धी जोहर, सिद्धी मसूद आणि फाजल खान. आणि 3 तलवारीनं महाराज त्याची कत्तल झाली. तर उसाच्या कांड्यासारखी त्याची हातं कापली, उसाच्या कांड्यासारखे त्याचे पाय कापले, उसाच्या कांड्यासारख्या त्याच्या मांड्या कापल्या. त्याच्या पोटाचे 4 तुकडे केले रे तलवारीच्या टोकानं. त्या शिवाचे डोळे बाजूला काढले रे. त्याचं मस्तक उभं चिरलं रे महाराज. एवढे बारीक बारीक तुकडे केले. पोत्यामध्ये त्याचं मांस भरलं, त्याची गाठ बांधली. राजांना सप्रेम भेट पाठवलं महाराज. ज्या दिवशी राजाने ती गोणी सोडली ना, स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडून आलेला राजा रडला नव्हता. लेकराचा 10वा घालताना रडला नव्हता पोरांनो. अफजल खान आला म्हणून रडला नव्हता. की शहाजी महाराज गेले म्हणून रडला नव्हता. पण माझा जीवलग मित्र माझ्या चेहरासारखा बारीक बारीक तुकडे करून महाराष्ट्राच्या मातीसाठी गेला. हंबरडा फोडून महाराज रडायला लागले. बांधल्या तळ्याचा फुटला पाट, ओग बारा वाटा ओ मुरडता, ओग बारा वाटा मुरडता. हे ओग बारा रे, ओग बारा वाटा रे, ओग बारा वाटा रे ना, ओग बारा वाटावर, ओग बारा हे ओग बारा, ओग बारा वाटा, ओग बारा वाटा, ओग बारा वाटा. राजांचे डोळे प्रतापरावांनी पुसले. रडू नका म्हटले राजे, लाख मरावे लाखाचा पोशिंदा जगावा. बोरांनो त्याची माती गडावर केली बरं का. त्याचा दशक्रियाविधी गडावर केला, त्याचं गंगा पूजन गडावर केलं. अजून त्याच्या आईला माहिती नाही, अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही. काय इतिहास आहे आमच्या देशाचा. अरे आईला माहिती नाही रे त्याचे अजून माझं लेकरू गेलंय, अजून त्याच्या बायकोला माहिती नाही रे माझं कुंकू निघून गेलंय. 20 दिवस निघून गेले भाऊ. आणि 20 दिवसानं राजानं शिवाजी महाराज त्या नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं, पाटील उद्या दुपारी 12 वाजता त्या शिवाच्या आईनं निरोप द्या की राजा तुमच्या घरी येणार आहे. वाऱ्यासारखी बातमी गावात आली. आज आमच्या गणेशनी एवढी फटाकडी लावली महाराज येणार आहेत म्हणून. तसं सगळ्या गावानं गाव सजवलं. कुणी पोराने आंब्याच्या पानाची तोरणं बांधली, कुणी काय आणलं, कुणी तुतारी आणली. राजा येणार आहेत, राजा येणार आहेत. हो त्या आईला वाटलं बाई राजा माझ्या घरी येणार. तिने घर सारून काढलं. राजाबरोबर माझा पोरगा पण येणार. कोण सांगणार हो त्या आईला तुझा पोरगा आता राहिला? कोण सांगणार हो त्या आईला राजा तुला सांगायला यायला लागले तुझा पोरगा माझ्यासाठी कामी आला. आईनं घरामध्ये पुरणाची पोळी बनवली. बाई 6 महिने झाले माझं लेकरू आलं नाही. माझं लेकरू पुरणाची पोळी खाईल. पुरणाची पोळी बनवली रे लिंबे वडगाव ऐका.
आंब्याच्या पानाचं घराला तोरण बांधलं रे, आपल्या ठेवणीतली नववार साडी काढली, सुनबाईला नेसायला दिली. सुनबाई ही साडी नेसा, कपाळभर कुंकू लावा, आरतीचं ताट तयार करा, महाराजाबरोबर तुमचे मालक पण येतील, त्यांची आरती करा. 6 महिन्यानं नवरा पाहायला मिळणार म्हणून ती पोरगी हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभी राहिली. कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं, कुणी गळ्यातलं दिलं, थाटामध्ये पोर उभी राहिली. राजा आता मराठ्याच्या आळीला, राजा आता धनगराच्या आळीला, राजा आता गावच्या वेशीला, राजा आता आमच्या आळीला, अशा बातम्या म्हणायच्या. आले बाई राज म्हणून ती पोर पुढे सरकली, कुंकुम तिलकामध्ये बोट बुडवला, राजांच्या कपाळी गंध लावायचा म्हणून पुढे सरकली. तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, सुनबाई, हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना, हो सुनबाई, तुम्ही नका वाळू राजांना. दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं, पाय आपटत पोरगी घरामध्ये निघून गेली. दुसऱ्याच पोरीने राजांना गंध लावला. राजे घरातल्या कांबळीवर येऊन बसले, गोळाचा खडा आणि पाण्याचा तांब्या दिला. पहिला प्रश्न राजाने त्या आईला विचारला आहे, का वाळू दिला नाही त्या पोरीला, का तिला अपमान, का बाजूला केलं, वाळू द्यायची. अहो राजा ती शिवाची बायको आहे म्हणे. अहो चाललं असतं की मग वाळू द्यायचं. अहो राजा ती शिवाची बायको आहे, चाललं असतं की मग वाळू द्यायचं, की का तिचा अपमान केला. राज, एखाद्या विधवा बाईने तुमच्यासारख्या राजाला ओवाळू नये. राजाच्या हातातला तांब्याच खाली पडला. बापरे, अजून सांगितलंच नाही मी आईला. कसं कळलं या आईला, हिचा पोरगा माझ्यासाठी कामी आला, हिची सोन विधवा, सांगितलं नाही अजून कोणाला. आई म्हटली, राजा जगाला फसवतात, जानता राजे तुम्ही, एक आईला नाही फसवू शकत. राज, तुम्ही गावच्या वेशीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात, मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागं भाला घेऊन उभा आहे. राजा, तुम्ही आमच्या आळीला आलात, त्याची बायको तुम्हाला गंध लावायला आली, तरी माझा पोरगा दिसला नाही. माझ्या पोराची एकच इच्छा होती राज, मला त्यानं बोलून दाखवली होती. राज, माझा पोरगा म्हणायचा, आई आपल्या या झोपडीमध्ये कधी राज येतील का ग. हे आई, तुझ्या हातची पुरणपोळी खातील का ग. हे आई, मला राज लय आवडतात ग. आई, माझं शिवाजी महाराजावर खूप प्रेम आहे ग. माझी बायको त्यांची कधी आरती करील का ग. आज त्याची बायको आरती करायला उभी आहे राज, मी पुरणपोळी घेऊन उभी आहे राज. आज माझा पोरगा जर जिवंत असताना राज, सगळ्या गावात नाचला असता. सगळ्या गावात नाचला असता राज, आणि सगळ्या गावात नाचून म्हणला असता, आई राजा आलंय राज, आई राजा आलंय ग राज, आई राजा आलंय राजा, आई आपल्या घरी राजा आलंय ग, आई राजा आलंय राज. ज्या अर्थी तुम्ही येताय राज, त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही. सगळं घर, सगळं गाव, सगळा परिसर रडायला लागला. सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं आली पोरांना. खूप भयानक प्रसंग आहेत बघाय, कंट्रोल होणार नाही अशी खूप मावळे आहेत. त्या आई म्हणते, नको राजा, तुमचं सोनं मला नको, तुमची चांदी मला घेऊन जा परत. राजा म्हणतात, आई ठेवा, असू द्या, तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला, तुमचा मुलगा माझ्यासाठी कामी आला, काय देऊ आहे तुम्हाला. मग एकच द्या राजा, इथून पुढं तुम्ही माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा, माझ्या बैला गाईला तुम्हीच पुरणाची पोळी खाऊ का. काय आई हो, काय आई. एखाद्या पोरानं जर संस्थेमध्ये फाशी घेतली ना, तर त्याचे मायबाप त्या महाराजाला माफ करत नाहीत. माझा अनुभव काय आई आहे महाराज. ते म्हणते, राजा इथून पुढं तुम्ही तेवढं माझ्या घरी येत जा, माझ्या हातची पुरणाची पोळी खात जा, माझ्या बैला गाईला तुम्ही पुरणाची पोळी खाऊ घालत जा, आणि इथून पुढं तुम्ही माझा सण साजरा करत जा. राजाने डोळे पुसले पोरांनो. राजा म्हटले, आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच हातची पोळी खायला येईल. आईनं सुद्धा डोळे पुसले. आई म्हटली, मग राजा तुम्ही जर माझ्या हातची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला, जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय, जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नाही उरला. पोरांनो, हे न संपणारं कीर्तन आहे. अशा खूप कथा आहेत, खूप आहेत. यूट्यूबला साखरे महाराज टाका, जवान आहे, तानाजी, खूप आहेत महाराज. का सांगतोय महाराज, ज्या मुलानं राजांसाठी प्राण दिला त्याला धन्यता नाही. त्याच्या आईनं राजाला मुलगा मानलंय,
धन्य माता पिता तयाची या विठोबा हे जे ना हे गणेशसाठी जोरात टाळी वाजवा एकदा. ते 1 वर्षापासून आमच्याकडे आलेलं आहे आणि त्याच्यावर खूप जीव आहे माझा, त्याचाही माझ्यावर आहे. 1 वर्षातच आमचं खूप प्रेम जुटलं गेलं आणि खूप जीव लावतो, सांभाळतो. आता तो रोजच पाहतो एवढालेच हारेत, त्याला वाटलं मी पण घेऊन ये. मी त्याला म्हटलं कशाला हे पैसे खर्च करतो, माझ्या पगारात तेवढेच वाचतील. पण ते ऐका, मी त्याला म्हटलं होतं नको आपल्याला रोजच हारेत एवढाले, पण त्याचं जीव आहे आणि यालाच प्रेम म्हणतात, यालाच भक्ती म्हणतात. बरं सांभाळलं पाहिजे. माझा स्वभाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आमचे पडोल साहेब आहेत नाही, मोटरसायकलवर यायचो मी त्यांच्याकडे, मोटरसायकलवर बरं का. 300 रुपयापासून सुरुवात केलेला मी महाराज. म्हणजे आता देतात म्हणून माजलो नाही, माजायचं पण नाही बरं का. पण आता आमच्या भाऊनी माझं पहिलं कीर्तन सेलूपाशी घेतलं होतं बरं का. मोटरसायकलवर आलतो मी त्यावेळेला. कष्टातून जीवन खूप अभंग तयार केले, खूप वेगवेगळ्या कथा तयार केल्या. जवान सांगितला, तानाजी सांगितला. आता रोज सांगू सांगू कंठ गोड झाला. लोक प्रेम करतात, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतात. आणि नेमकं फिरत असताना चांगल्या सारथीची गरज असते. आणि तुमच्या लिंबे वडगावच्या मातीतला हा आम्हाला मिळाला गणपत गणेशराव, त्याच्या परिवाराला धन्यवाद, त्याला धन्यता, त्याला धन्यवाद. एवढं गोड स्वागत केलं, आम्ही कधीच विसरणार नाही. विसरणाऱ्यापैकी मी नाही बरं, ध्यानात ठेवा बरं. काही जरी माझा जुना ड्रायव्हर आहे, 12 वर्षे सेवा केली त्यांनी माझी बरं, 12 वर्षे. ज्यावेळेला तो माझ्याकडून गेला ना, माझा सारथी, त्याला दिसाना थोडं कमी नजर झाली. तो म्हटलं बाबा मला आता चालता येत. तुम्ही पाहिजे दत्ता महाराजाला आमचे, मी त्यांना वचन दिलेलं तुमच्या एका पोरीचं लग्न मी करेल बरं का. ऐका
मग ते काही गेले म्हणून नाही करणार नाही, त्याच्यासाठी पैसे बँकेत टाकून ठेवलेले, त्यांना सांगत नाही मी, कारण ते लगेच येतील मग मागायला म्हणून, तू लग्नाच्या टायमिंगला म्हणून असा अर्थ आहे. सांभाळलं पाहिजे, एकमेकाला प्रेम दिलं पाहिजे, गरिबाची जाण असली पाहिजे. आणि त्याचं गरीब आहे तो अगदी आपल्या गावातला आहे. मला खूप आनंद वाटला, डोळे भरून आले. 1 मिनटंसुद्धा मी कधी कीर्तन लांबवत नाही, पण आता आमच्या गणेशमुळं, विनायक भाऊंच्यामुळं हे कीर्तन थोडं 15-20 मिनटं लांबलं, त्याबद्दल माफी मागतो. पडोल साहेब आपण आला, तुम्ही सगळी ही मंडळी, ही सगळी गोड मंडळी आहे. काही पोरं रडली महाराज, माता रडल्या. दगडाच्या हृदयाची माणसं ज्यावेळेला रडतात त्यावेळेला कळतं की नक्कीच आपुल्या हिता जो असे जागत, असं कोणीतरी जागणार आहे. आणि त्यांच्या आईवडिलाला धन्यता आहे. विनायक भाऊ मला म्हटले होते थोडं तरी लोकांना रडवा, कारण काल पांडुरंग महाराजांनी हसवलं असेल तुम्हाला मरणाचं, उद्या मरणाचा धिंगाणा आहे, आता काही इथे बसायला जागा पुरायची नाही. त्याच्या मधात तुम्ही आता रडून जाताल. किती कीर्तन होतील बघा सप्त्यात आता, पण शेवटच्या काल्याला सुद्धा तुम्हाला महिला म्हणल्या पाहिजे आक्रूर महाराजासारखं कीर्तन झालं नाही. इतकं सुंदर कीर्तन आहे, घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर